लहानपणी नेहमी खाल्ली जाणारी आणि घरात सतत होणारी ही रेसिपी आहे. नमस्कार, माझं नाव ज्योती. मी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज ही तेवढ्याच आवडीने खाल्ली जाणारी ही रेसिपी आहे. तयार होण्यासाठीही असा काही वेळ लागत नाही, पटकन तयार होते. प्रत्येक ठिकाणी बनवली जाते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आणि नावही वेगळं असते. तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्याकडे या रेसिपीला काय नाव दिलं जातं, मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आत्ता कितीही नवनवीन रेसिपी करून जरी खाल्ल्या, तर शेवटी लहानपणी बनवल्या जाणाऱ्या आणि खाल्ल्या गेलेल्या रेसिपीज बनवल्या की पटकन लहानपणीचीच आठवण येते. शेवटी कितीही झालं तर जुनं ते सोनंच असतं. ही रेसिपी बनवण्यासाठी असा काय जास्त मसालाही लागत नाही, जास्त तामझामही आला नसतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि एकदा करून बघा. इतक्या मॉडर्न जमान्यातही जुन्याच रेसिपी करून खाणारे आम्ही आहोत. तुम्ही पण माझ्यासारखेच आहेत का? कमेंट करा.